नमस्कार. नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात घरातल्या स्वच्छतेपासून केली तर एक 5 ते 10 दिवसातून घरातली डीप क्लीनिंग करावी लागते. कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. घरामध्ये खूप धुराळा बसतो. त्यामुळे कोलिंगने मी सर्व वस्तूवरची धूळ काढून टाकली. सर्व दरवाजे, किचन, ट्रॉल्या, फ्रीज स्वच्छ पुसून घेतले. ओव्हन वगैरे. त्याच्यानंतर आज मस्त जेवायला मी बनवणार होते शेवग्याच्या शेंगांची भाजी. आपल्याला तर शेवग्याच्या शेंगांचे फायदे खूप माहीतच आहे आणि ती शेवगाची शेंग खायला पण खूप छान लागते. लहान मुलांना तर खूप छान आवडते आणि त्यांना ती दिली तर त्याचे फायदे पण खूप असतात. शेंगा छोट्या-छोट्या कट करून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी, हळद, मीठ घालून शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपण त्याच्या मसाल्याची तयारी करायची. शेवग्याच्या शेंगासाठी मसाला तयार करताना त्याच्यामध्ये थोडे खोबरे, शेंगदाणे, जिरे भाजून घ्यायचे तव्यामध्ये थोडे तेल टाकून. त्यानंतर तो मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा. कढईमध्ये थोडे तेल टाकायचे, तो कांदा परतून घ्यायचा. तो कांदा परतून झाल्यानंतर तेलामध्ये तो मसाला पण भाजायचा. तो मसाला थोडा सुक्का असतो कारण आपण त्याच्यामध्ये जास्त तेल वापरत नाही. मसाला तेलामध्ये परतून झाल्यानंतर हळद, मीठ, लाल तिखट टाकून ते पण परतून घ्यायचं. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा पण त्या मसाल्यामध्ये थोड्या परतून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी असतो त्यामुळे त्या मसाल्याला पण पाणी सुटते आणि आपल्याला हवे तेवढ्या आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं. वरून मीठ टाकायचं आणि 5 ते 10 मिनिटं शेवग्याची शेंग उकळून द्यायची आणि मस्त अशी शेवग्याची शेंग तयार होते आपली. आपण चपाती वा भाकरी बरोबर ती खाऊ शकते आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. थँक